विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. शंकरराव मोहिते महाविद्यालय राज्यशास्त्र विभागात आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. पेपर क्रमांक 2 राजकीय सिद्धांताची संकल्पना किंवा राजकीय सिद्धांताची ओळख याच्यामध्ये आपण आज राजकीय सिद्धांताचा आदर्शवादी राजकीय सिद्धांताच्या बद्दलची भूमिका तपासणार आहोत. प्रामुख्याने राजकीय सिद्धांताचे दोन प्रकार पडतात. एक आदर्शवादी ज्याला नॉर्मेटिव्ह पॉलिटिकल थेअरी आणि दुसरा अनुभववादी ज्याला इम्पिरियल पॉलिटिकल थेअरी असं म्हणतात. राजकीय सिद्धांताची संकल्पना जाणून घेत असताना आपल्याला यामध्ये आदर्शवादी राजकीय सिद्धांताची वैशिष्ट्य जाणून घ्यावी लागतील. पहिलं वैशिष्ट्य सांगताना या ठिकाणी सांगावं लागेल ते म्हणजे आदर्शवादी राजकीय सिद्धांत हे मानवी मूल्यावर आधारलेले असतात. जुन्या काळातले सर्वच राजकीय सिद्धांत हे आदर्शवादी आहेत. ते तत्वज्ञानावर जास्तीत जास्त भर देतात आणि मानवी आदर्शाचा आणि तत्वाचा शोध घेण्याचा ते प्रयत्न करतात. तत्वांचा आणि आदर्शाच्या आधारे शोध घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजकीय सिद्धांतांना आदर्शवादी सिद्धांत असं म्हणतात. राजकीय घडामोडीचा शोध याद्वारे लावला जातो. आदर्शवादी विचार मानवी विवेक आणि मानवी बुद्धीनुसार मांडले गेलेल्या संकल्पना ही सर्व मांडणी मानवासाठी वैश्विक असते. त्यामुळं पहिलं वैशिष्ट्य आदर्शवादी सिद्धांताचं सांगताना आपल्याला सांगावं लागतं ते म्हणजे आदर्शवादी सिद्धांत हे मानवी मूल्यावर आधारलेले असतात. व्हॅल्यू आपण याला म्हणूया. आणि ज्याच्यावरच माणसाची सगळी संकल्पना मानवी समाजाची संकल्पना ही मांडण्याचा प्रयत्न केला जातो. मग त्याच्यामध्ये मानवांच्या जी आदर्श तत्व आहेत, राजकीय घडामोडी आहेत किंवा मूल्य आहेत, ह्या सगळ्या भूमिका त्या ठिकाणी आपल्याला सांगाव्या लागतात. आणि ही सर्व मांडणी मानव जातीसाठी वैश्विक स्वरूपाची असते, हेही आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. या पहिल्या वैशिष्ट्याच्या आधारे आपल्याला काही संकल्पना सांगता येतील. ते म्हणजे प्लेटो या विचारवंतानं आपल्या प्रतिभेच्या साह्यानं अथेन्स या गणराज्यातील राजकारणाची जी तत्व समजावून घेऊन सिद्धांताची मांडणी केली ती जगातल्या सर्व लोकांसाठी होती. म्हणजे एक आदर्श अशा स्वरूपाचं राज्य कसं असेल आणि त्याच्या आधारे मानवी जीवनाचा शोध घेताना त्यानं जी मांडणी केली ना ती आजही महत्वाची वाटते. रिपब्लिकन या ग्रंथात त्यानं केलेली न्यायाची संकल्पना तीच गोष्ट हेगेल, मार्क्स, मॅकियावेली, ऑगस्टिन यांनी मांडली. प्रत्येकानं मानवी जीवनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दुसरं वैशिष्ट्य ते म्हणजे आदर्शवादी राजकीय सिद्धांत हे आदर्श राज्याचा विचार मांडतात. अगदी प्लेटोपासून जॉन रॉल्स पर्यंत प्रत्येकानं एक कल्पलेला आदर्श म्हणजे परिकल्पना, स्वप्नातीत आदर्श मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या आदर्शाच्या भोवती किंवा तो प्राप्त करण्यासाठी समाजानं कशा प्रकारचं वर्तन करावं, राजकीय जीवनाची कशा प्रकारे प्राप्ती करावी हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग जॉन रॉल्सनं नवीन न्यायाची संकल्पना मांडली, प्लेटोनं आदर्श तत्वज्ञ राजा मांडला किंवा अनेक प्रकारच्या ज्या राजकीय सिद्धांताच्या संकल्पना मांडल्या त्या एक आदर्श निर्माण करून आणि त्याच्या भोवती घोटाळत राहणाऱ्या त्याच्या भोवती फिरणाऱ्या संकल्पना आपल्याला सांगाव्या लागतात. म्हणून राजकीय सिद्धांत याचं वैशिष्ट्य सांगताना सांगावं लागेल ते आदर्श राज्याचा विचार मांडतात. तिसरं वैशिष्ट्य सांगावं लागेल ते म्हणजे नैतिक मूल्य हे राजकीय सिद्धांताच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं असतं आणि मूल्यांच्या आधारावर राजकीय सिद्धांताची मांडणी केली जाते. आता प्लेटो आणि जॉन रॉल्स यांनी न्याय ही संकल्पना मांडली, न्याय हे मूल्य मांडलं. जॉन स्टुअर्ट मिल यानं स्वातंत्र्य हे मूल्य मांडलं. लोकमान्य टिळक यांनी निष्काम कर्मयोग, महात्मा गांधी यांचं अहिंसा तत्वज्ञान, कांट यांना नैतिक संदेश दिला. म्हणजे अशा विविध प्रकारच्या संकल्पना ज्यावेळेस आपण जाणून घेतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की राजकीय सिद्धांताच्या दृष्टिकोनातून मूल्य हे नैतिक उपदेश देण्याचा महत्वपूर्ण रीतीनं काम करत असतात आणि ती महत्वाची असतात. चौथं वैशिष्ट्य सांगावं लागेल ते म्हणजे आदर्शवादी राजकीय सिद्धांत हे इतिहासवादी असतात. मानवी इतिहासाचा अर्थ स्वतःच्या आकलनावर लावत असताना आणि या आकलनाच्या आधारे सार्वत्रिक मानवी बाबतचे सिद्धांत निर्धारित करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. उदाहरणार्थ प्लेटो, हेगेल, मार्क्स या आदर्शवादी विचारवंतांनी स्वतःला समजेल असा अर्थ काढून त्याबाबतचं तत्वज्ञान मांडलं आणि इतिहासाच्या गतविषयी वर्तमानाच्या विषयी त्यांनी भूमिका मांडली. प्लेटोनं मांडलेली राजेशाही, हुकुमशाही, कुलीनशाही, धनिकशाही, प्रजातंत्र, विवेकानंदांनी मांडलेलं सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग
कार्ल मार्क्सच्या विचारातील गुलामगिरी, सरंजामशाही, भांडवलशाही, साम्यवाद या तिन्ही विचारवंतांच्या म्हणजे प्लेटो, विवेकानंद, मार्क्स या तिन्ही विचारवंतांनी आपापल्या संकल्पनांच्या माध्यमातून इतिहासाची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला आणि ते स्वतःला समजेल अशा पद्धतीनं. राजेशाही, हुकुमशाही, कुलूनशाही, दरीकशाही, प्रजातंत्र मांडताना शासन व्यवस्थेचे प्रकार प्लेटोनं मांडले. विवेकानंदांनी युगाची संकल्पना मांडली आणि मार्क्सनं सरंजामशाही मांडताना किंवा गुलामगिरी, सरंजामशाही, भांडवलशाही मांडताना साम्यवाद मांडलेला आपल्याला या वैशिष्ट्यामध्ये स्पष्ट करावा लागतो. आदर्शवादी सिद्धांताचं 5वं वैशिष्ट्य म्हणजे आदर्शवादी सिद्धांत हे आगमनात्मक पद्धतीनं मांडले जातात. म्हणजे याला सुरुवातीला आदर्श मांडून राजकारणाचा अभ्यास केला जातो आणि ही वरून खाली येणारी पद्धत आहे. आगमनात्मक पद्धत याला म्हटलं जातं. वरून खाली येणं, आदर्श मांडणं आणि तिथून खाली येण्याची ही पद्धत आहे, म्हणून याला आगमनात्मक पद्धती मानली जातं. 6वं वैशिष्ट्य सांगावं लागेल ते म्हणजे आदर्शवादी सिद्धांत हे मानव जातीसाठी उपयुक्त ठरतात. उदाहरणार्थ मार्क्सनं मांडलेली भांडवलशाही व्यवस्थेचा नाश होऊन समाजवादी, शोषणविरहित, वर्गविहित समाज स्थापन होणं अपरिहार्य आहे. कारण भांडवलशाही राजकीय व्यवस्था हिंसाचार व अन्यायावर आधारलेली असते आणि समाजात ती विषमता आणि वर्ग जाती निर्माण करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे जे सिद्धांत मांडले जातात हे संपूर्ण मानव जातीच्या विकासासाठी महत्त्वाचे असलेले राजकीय सिद्धांताच्या वैशिष्ट्यामध्ये आपल्याला स्पष्ट करावं लागेल. मानव जातीसाठी ते उपयुक्त असतात, ते आगमनात्मक पद्धतीने मांडले जातात. कार्ल मार्क्सनं मांडलेली जी भूमिका आहे, जी समाजवादाची, ज्याला साम्यवादी म्हणतात, त्यातून एक आदर्शवाद निर्माण झाला. आता तो नंतर मार्क्स संपला का या विचाराची नंतर 100% चर्चा होऊ शकते, पण आदर्शवादी भूमिका ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस कुठंतरी हा विचार आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं असतं. आदर्शवादी सिद्धांताचं 7वं वैशिष्ट्य ते म्हणजे ज्ञान मिळवण्याचं साधन मानवी बुद्धी हे आदर्शवादी सिद्धांतामध्ये मान्य केलं जातं. आदर्शवादी राजकीय विचारवंताच्या मते ज्ञान मिळवण्याचे खरे साधन मानवी बुद्धी आहे असं कांट म्हणतो. कांटने 2 ग्रंथ लिहिले, त्याच्यामध्ये शुद्ध विवेकाची चिकित्सा आणि व्यावहारिक विवेकाची चिकित्सा. मग क्रिटिक ऑफ प्युअर रिझन आणि क्रिटिक ऑफ पॉलिटिकल रिझन ह्या दोन्ही भूमिका कांट मांडताना त्यानं सांगितलं की माणसाला ज्ञान मिळवण्याचं खरं साधन काय आहे, तर ती मानवी बुद्धी आहे. आणि या मानवी बुद्धीच्या आधारे माणूस चिकित्सा करतो, व्यवस्थेची करतो, समाजाची करतो आणि ती शुद्ध ज्ञान मिळवण्याची भूमिका माणसानं सातत्याने घेतलेले ते आदर्शवादाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगावं लागतं. 7वं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्यक्षार्थवादी आणि या आधारे सर्व ज्ञान हे इंद्रियांच्या साह्यानं प्राप्त होतं. आध्यात्मिक विचारांना प्रत्यक्षार्थवादी विरोध करतात. इंद्रियाने संपादन केलेले ज्ञान हे जर आपणास व्यवस्थित समजावून घ्यावायचे असेल तर विज्ञानांची वैज्ञानिक संशोधन पद्धत आवश्यक आहे. सिद्धांतांनी विचार जे बुद्धीच्या आधारे आपण जाणून घेतो ते खऱ्या अर्थानं मान्य केले जातात. इतिहासवादाचा पुरस्कर्ता याबाबत असं म्हणतात की अध्यात्म, मृत्यूलोक, स्वर्गलोक इत्यादी विचार आणि हे तत्वज्ञान त्यांना मान्य नाही आणि याच भूमिकेतून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्यक्षार्थवादी विचारवंताच्या मते आध्यात्मिक अवस्थेतील किंवा प्राथमिक अवस्थेतील समान आदिमानव, अध्यात्मवादी समान आणि विज्ञानवादी समाज असं इतिहासाचे 3 टप्पे आहेत आणि त्यातूनच मग वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका निर्माण झाल्या आणि या भूमिका च्या विकास करण्यासाठी विज्ञानावर आधारलेल्या असाव्यात. बुद्धीचा वापर करून त्या आपण तपासणं गरजेचं आहे. सामाजिक शास्त्रज्ञांच्या मते प्रत्यक्षार्थवादाचा प्रभाव समाजशास्त्रावर सुरुवातीला पडला, नंतर अर्थशास्त्र, मानववंशशास्त्र, राज्यशास्त्र, इतर शास्त्रातील विचारवंतांचा प्रत्यक्षार्थवादाचा पुरस्कार केलेला दिसतो. मॅक्स वेबर या विचारवंताने सुरुवातीला प्रत्यक्षार्थवादाचा पुरस्कार केला आणि ती भूमिका त्यांनी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि याच आधारे राजकीय सिद्धांतावर याचाही प्रभाव
राजकीय सिद्धांतावर पडलेला आपणाला या ठिकाणी स्पष्ट करावा लागतो. राजकीय सिद्धांतातील आदर्शवादी सिद्धांताची वैशिष्ट्ये ही भूमिका आपण या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे.